श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजपासून आपण श्री स्वामी समर्थ यांच्या नवनवीन कथा ऐकणार आहोत. सामर्थ्य आणि शक्तींचा योग्य उपयोग स्वामींनी असा बोध दिला. श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत आणि यातून आपल्याला शिकायला मिळतं. स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे असे आपण म्हणू शकतो. ही अशीच एक स्वामींची घटना आहे जी आपल्यासाठी प्रेरक ठरते. चला तर ऐकूया स्वामींनी दिला असा बोध. एक कथा. श्री स्वामी समर्थ चौपाळ्यांच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे, लक्ष केंद्रित करावं लागतं. खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच. चोपाळ्यांची सासू पारायण करत असते. तिला भलताच त्रास होतो. चोपाळ्याची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात म्हणते, निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते. स्वामी मान्य करतात, पण समज तर देतात. पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी. चोरप्या आपल्या एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो. वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात. एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात. नैवेद्याचे अन्न आणताना चोरप्यांची सासू विरोध करते, पण स्वामी दुमानत नाही. स्वामी म्हणतात, पोथी नुसती वाचू नका, आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोवळं ओवळं यांच्या जास्त नादी लागू नका. चोरप्यांची पत्नी आणि सासू चोरप्याजवळ तक्रार करतात, पण चोरप्या काही ऐकत नाही. तिकडे शास्त्री बुवा वामनबुवांना स्वामी बद्दल घालून पाडून बोलतात. मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या गुरु घोलप स्वामीकडे जातात. घोलप स्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामनबुवा चमत्काराला दुमानत नाही. उलट ते घोलप स्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात. घोलप स्वामी सोन्याचं लालूच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात. वामनबुवा आणि घोलप स्वामी यांच्यात वादविवाद होतो. जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला. तिकडे शास्त्री बुवा घोलप स्वामीकडे दगड घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात. बरं, अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलप स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात. पण काहीही केलं त्यांना यश मिळत नाही. त्यांना वाटलं की वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे, म्हणून सूड घ्यायला घोलप स्वामी धर्मशाळेत जातात. घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामनबुवावर टाकायला जातात. पण त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतः पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात. धोंड्याच्या आवाजांनी वामनबुवा जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते. ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात. काही वेळांनी घोलप जागे होतात. त्यांना स्वामीच्या सामर्थ्याची प्रचिती येते. ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात. स्वामी बोध करतात, घोलप, आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये. अरे, आपल्या सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा. ही होती आजची बोधकथा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.